नमस्कार, स्वागत आहे तुमचं SP मराठी कथा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहे वेळेची किंमत। एका गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता। तो खूप मेहनती आणि हुशार होता, पण त्याची एक वाईट सवय होती। तो प्रत्येक काम उद्यावर ढकलत असे। आज नको, उद्या करू, हे त्याचे नेहमीचे वाक्य होते। एकदा गावात एक मोठा उत्सव आयोजित करण्यात आला। त्या उत्सवात गावातील तरुणांना आपले कलागुण दाखवण्यासाठी एक स्पर्धा होती आणि विजेत्याला मोठे बक्षीस मिळणार होते। माधव उत्तम लाकडी कोरीव काम करायचा। त्याने ठरवले की तो या स्पर्धेत भाग घेईल आणि एक सुंदर मूर्ती बनवेल। स्पर्धेच्या तयारीसाठी त्याला एका आठवड्याचा वेळ मिळाला। पहिल्याच दिवशी तो म्हणाला, आज खूप वेळ आहे, उद्या शांतपणे सुरुवात करू। दुसऱ्या दिवशी त्याने थोडा वेळ काम केले, पण लगेच त्याला कंटाळा आला आणि तो म्हणाला, अजून 5 दिवस आहेत, मी आरामात पूर्ण करू शकेन। असे म्हणत त्याने दिवसभर मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारण्यात वेळ घालवला। अखेरीस उत्सवाचा आदला दिवस उजाडला। माधवला लक्षात आले की मूर्तीचे थोडेच काम झाले आहे आणि आता पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे खूप कमी वेळ आहे। त्याने रात्रभर जागून काम केले, पण घाईघाईत आणि अपुऱ्या वेळेत काम केल्याने मूर्तीला तो अपेक्षित आकार देऊ शकला नाही। त्यात अनेक चुका राहिल्या। सकाळ झाली आणि तो मूर्ती घेऊन स्पर्धेसाठी गेला। त्याने पाहिले, इतर तरुणांनी खूप सुंदर आणि कलात्मक मूर्त्या बनवल्या होत्या। त्याचा मित्र रमेश, त्याला लाकडी काम थोडे कमी जमायचे, पण त्याने रोज थोडा वेळ देऊन अगदी वेळेवर एक आकर्षक मूर्ती तयार केली। निकाल लागला। माधव स्पर्धा हारला। बक्षीस रमेशला मिळाले। खूप निराश होऊन माधव घरी परतला। त्याचे आजोबा त्याला म्हणाले, माधव बाळा, वेळेला पकडून ठेवणाऱ्याचे हात रिकामे राहतात, पण वेळेसोबत चालणारे नेहमी यशस्वी होतात। तुझ्यात कला होती, क्षमता होती, पण तू आजचा क्षण उद्यासाठी जपून ठेवला। वेळेला महत्त्व न दिल्यामुळे आज तू मागे राहिलास। आजोबांच्या या शब्दामुळे माधवला आपली चुकीची जाणीव झाली। त्या दिवसापासून त्याने उद्या हा शब्द आपल्या कामातून काढून टाकला आणि प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करायची शपथ घेतली। आपलेही तसेच आहे। आजचे काम उद्यावर ढकलू नका, कारण उद्या येणारी संधी वेळेसोबत निघून जाते। कल करे सो आज कर, आज करे सो अब। धन्यवाद। कथा आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तुमचा सपोर्ट